न्यू एज्युकेशन पॉलिसी. तर नेमकं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय होणार याच्याविषयी लोकांना बरीचशी साशंकता आहे किंवा माहिती नाहीये. त्याच्यामध्ये नेमका काय होणार आणि 8वी 9वी 10वीला आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी कुठली तयारी केली पाहिजे किंवा काय पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय तयारी असली पाहिजे यासाठी? नाही, न्यू एज्युकेशन पॉलिसी खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्ट आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन रोडमॅप हा क्लिअर नाहीये अनफॉर्च्युनेटली. म्हणजे कुठल्या वर्षी कधी काय होईल हे सगळ्या बाबतीत क्लिअर नाही. ती कम्प्लीट इम्प्लिमेंटेशनला कदाचित पुढचे 5-10 वर्ष लागू शकतील आणि ते कुठल्या माध्यमातून आणि कुठल्या मार्गातून आणि रोडमॅपने ते जाईल ते जे पॉलिसी मेकर्स आहेत आणि जे इम्प्लिमेंट करतायत वेगळ्या वेगळ्या लेवल्सला गव्हर्नमेंटला त्यांनाच माहिती आहे. पण मी जेवढे काही लोकांशी बोललो त्याच्यामध्ये मला असं जनरली लक्षात आलं की कॉलेजचे डीन्स असतील, प्रिन्सिपल्स असतील किंवा व्हाईस चान्सलर की अजूनही इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत बऱ्यापैकी कन्फ्युजन आहेत. पण काही ठोस गोष्टी पण पुढे येतात. फॉर एक्झाम्पल आता 8वी 9वी 10वीच्या लेवलला मी म्हणेन की काही टेक्स्टबुक्स बदलत आहेत, काही करिक्युलममध्ये चेंजेस आहेत, काही एक्झाम पॅटर्नमध्ये थोडेफार चेंजेस आहेत किंवा प्रत्येक सब्जेक्टचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आणि बेसिक व्हर्जन असं पण मुलांना येणार आहेत. 9वी ते 12वी हा एक झोन होईल आणि त्याच्यामुळे मुलांना सायन्स कॉमर्स आर्ट्सचे सगळे विषय घेता येतील वगैरे, फ्लेक्सिबिलिटी मिळेल वगैरे. हे सगळे चांगल्या गोष्टी आहेत आणि हे काही प्रमाणात आले आहेत, काही प्रमाणात येत आहेत. तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये हे फुल फ्लेजेड पद्धतीने इम्प्लिमेंट होईल. पण 8वी 9वी 10वीच्या लेवलला असा खूप मोठा फरक न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये होतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दखल घ्यावं लागेल आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी आता आपल्यामध्ये अडॅप्शन करावं लागेल असं काही नाही. पण 12वी नंतर एक मोठा चेंज होतोय जो मला पॅरेंट्सना आणि स्टुडंट्सना सांगायचा आणि तो कदाचित पुढच्या अकॅडमिक इयरपासून तुम्हाला त्याचे चिन्ह दिसायला लागतील. ओके, त्याचं फुल इम्प्लिमेंटेशनला व्हायला अजून पुढचे 2-3 वर्ष लागतील. पण हे पुढच्या अकॅडमिक इयरपासून होणार आणि तो म्हणजे की हे जे अकॅडमिक क्रेडिट्सचे ट्रान्सफर आणि अकॅडमिक क्रेडिटचे बँक्स प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये ते झाले आहेत आणि त्याची जी पोर्टेबिलिटी, ट्रान्सफरेबिलिटी जी काही NEP मध्ये मेन्शन केलेली आहे त्याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्याने पाथवे प्रोग्राम्स डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण IIT मध्ये गेलो, IIT मध्ये मुलगाने ऍडमिशन घेतली आणि IIT ने आपले सीट्स भरले, लेट्स से IIT मद्रासने आपले सीट्स भरले, तर फर्स्ट इयर पासून सेकंड इयरला मुलं जेव्हा जातात तेव्हा सगळे 100% मुलं पास होत नाहीत. IIT मध्ये पण 10 ते 20% मुलं फेल होतात. ओके, त्यामुळे जे सेकंड इयर मध्ये जे काही वेकन्सी क्रिएट होते ती अशीच वेकन्सी क्रिएट होत होती एवढे वर्ष. आता NEP मुळे ती वेकन्सी आता भरू शकते. ओके, सपोज COEP चा विद्यार्थी असेल, बिट्स पिलानीचा विद्यार्थी असेल, NIT चा विद्यार्थी असेल, त्यांनी फर्स्ट इयर इथे कम्प्लीट केलं, आता त्याला सेकंड इयर मध्ये IIT मध्ये प्रवेश मिळू शकेल, लॅटरल एंट्री. ओके, म्हणजे हा सगळा पाथवे प्रोग्राम, ह्याला पाथवे म्हणतात. खूप महत्वाचा आणि विशेष बदल आहे, म्हणजे मोठा बदल आहे आणि हे प्रत्येक कॉलेजमध्ये होणार. मी तुम्हाला IITचं उदाहरण दिलं. उद्या COEP मध्ये पण तसं होणार. COEP मध्ये पण काय 100% मुलं फर्स्ट इयर सेकंड पास होत नाही. पण सेकंड इयरला जे वेकन्सी राहतात मग कदाचित ते बाकीचे आपले जे कॉलेजेस आहेत, मग PICT, MIT, VIT किंवा आपले DY पाटील, तिथून मुलं मग COEP ला जॉईन होतील. बरोबर आहे. पण मग तिथे वेकन्सी क्रिएट होईल, मग ते परत दुसऱ्या कॉलेजहून घेतील. म्हणजे हा जो एक कॅस्केडिंग इफेक्ट होणार त्याच्यामुळे मुलांना सेकंड इयरमध्ये एंट्री, थर्ड इयरमध्ये एंट्री, फोर्थ इयरमध्ये एंट्री मिळू शकेल. कारण आता NEP मध्ये असं आहे की फर्स्ट इयर नंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, बरोबर आहे. सेकंड इयर नंतर तुम्हाला डिप्लोमा मिळतो, बरोबर, थर्ड इयर नंतर डिग्री मिळते आणि फोर्थ इयर नंतर डिग्री विथ ऑनर्स मिळते. त्यामुळे तुम्हाला मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट ऑप्शन्स NEP मध्ये आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे NEP. तर त्यामुळे विद्यार्थी एका कॉलेजमध्ये फर्स्ट इयर करेल, कदाचित दुसऱ्या कॉलेजमध्ये सेकंड इयर, तिसऱ्यामध्ये थर्ड इयर आणि फोर्थ इयर असं करू शकतो टेक्निकली. हे आधी कधीच शक्य नव्हतं. बरोबर, म्हणजे आधी आपल्याला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर तो पुढच्या 4 वर्षात तिथेच कम्प्लीट करायचं असं होतं. आणि हे आपण एवढी ती संकल्पना रिजिड केली होती की तू कुठल्या कॉलेजचा आहे त्याची ओळखच त्या कॉलेजची होती. पण आता त्याला कदाचित 4-4 कॉलेजचं नाव घ्यावं लागेल. तो कुठल्या कॉलेजचा आहे, मी हॉस्टेल इथे होतो, सेकंड तिकडे होतो, हे होऊ शकेल पुढे. आणि हे अमेरिकेत आणि बाकीच्या म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे आधीपासून होत आहे. ओके, ही काही सगळी कन्सेप्ट ही NEPची जी बऱ्यापैकी आहे ही अमेरिकन कन्सेप्टच आहे. तिथे हे बरेच 25-30 वर्ष ही सक्सेसफुली होते आणि छान पद्धतीने होते. तेच आपण आता इथे आणतोय. त्याचं इम्प्लिमेंटेशन आता पुढच्या वर्षी होईल. त्यामुळे मुलांना, म्हणजे पेरेंट्सना मी हे सांगतो, बघा तुम्हाला कुठल्या तरी एका टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन या वर्षी नाही मिळाली, ओके, तुम्ही त्या कॉलेजमध्ये चांगलं करा फर्स्ट इयरला आणि सेकंड इयर तिथे मिळू शकता. बरोबर, हे एक नवीन पाथवे तयार होऊ शकते जे आधी कधीच नव्हतं. हे NEP मुळे होणार. त्यामुळे NEPचे हे चांगली गोष्ट आहे. आता हे कसं इम्प्लिमेंट होईल, कुठल्या एक्सटेंटला इम्प्लिमेंट होईल आणि किती स्मूथली इम्प्लिमेंट होईल
हे इम्प्लिमेंटेशन जे करणारे लोक आहेत त्याच्यावर पॉलिसीची गोष्ट आहे, परंतु हे त्यांना दारं उघडी झाली, दारं उघडी झाली जे कधीच नव्हती. गेले 75 वर्ष बंद होती दारं. नाही बरोबर आहे. IIT-ला समजा पहिल्या वर्षी जर 50 मुलं समजा फेल झाली तर त्या 50 जागा तशाच राहत होत्या. आता याच्यामुळे ते भरल्या जातील आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळेल. म्हणजे म्हणून हे रिपीट करा वगैरे मी आता मुलांना सांगत नाही. कशाला रिपीट करायचं? तुम्ही जे मिळते ते घ्या आणि पुढे तुम्हाला संधी मिळणार. चांगलं करा. आणि दुसरं असं पण आहे की आता बरेच चांगले कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंगमध्ये असो, मेडिकलमध्ये असो, प्युअर खूप चांगले कॉलेजेस अवेलेबल आहेत. म्हणजे ठीक आहे, IIT-चं नाव मोठं आहे, बिटचं नाव मोठं आहे, ब्रँड इक्विटी डेफिनेटली स्टेलर आहे, तिथे मिळालं तर उत्तम. पण ते नाही मिळालं तरी पण तुम्हाला भरपूर कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि तिथून पण तुमचा उद्धार होऊ शकतो. आणि गोईंग फॉरवर्ड डिग्री किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजून आलेला आहात ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय येतं, बरोबर, तुम्ही काय नॉलेज आहे, तुम्हाला काय स्किल्स आहेत आणि तुमचा माइंडसेट कसा आहे, तुमचा ॲटिट्यूड कसं आहे, तुम्हाला समाजाप्रती, देशाप्रती किंवा जगाप्रती काहीतरी तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, वर्ल्ड व्ह्यू काय आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुमच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये वगैरे अनेक सगळ्या मोठ्या कंपन्या ते इव्हॅल्युएट करूनच मग तुम्हाला जॉब देतात. तुमची नुसतं तुम्ही या कॉलेजच्या म्हणून तुम्ही या ॲडमिशन जॉब घ्या असं कुठे काय आहे, असं नाही आहे. तर त्यामुळे माझं तेच म्हणणं आहे की नॉलेज आणि स्किल्सवरती विद्यार्थ्यांनी फोकस करावं आणि त्याच्याने हे होणार. त्यामुळे NEPचा या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी नॉलेज आणि स्किल्सवरती मुलांवरतीचा फोकस येऊन जाईल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.